अंजू पती राजीव आणि मुलांसोबत खूप आनंदी होती. त्याला 2 मुले आहेत. एक मुलगी आणि एक मुलगा. मोठा मुलगा अजून 12 वर्षांचा आहे. मुलगी लहान आहे, 8 वर्षांची आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे. अंजूचे पती राजीव यांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांचे घर आणि दोन्ही मुलांचे शिक्षण व्यवस्थित चालते. राजीवचे आपल्या मुलांवर आणि पत्नीवर खूप प्रेम आहे. अंजू स्वतःच्या छोट्याशा जगात खुश होती. पण मग त्या दिवसापासून सर्व काही बदलू लागते. एक दिवस राजीव घरी आला तेव्हा त्याचा मूड ठीक नव्हता. त्यांची मुले तिथे बसून अभ्यास करत असताना त्यांच्यात वाद झाला आणि त्यांच्यात मारामारी सुरू झाली. राजीव तिथेच बसून आपल्याच विचारात हरवला होता. त्यांना भांडताना पाहून राजीवला राग आला आणि तो उठला आणि त्याने प्रत्येक मुलाला चापट मारली. अंजू स्वयंपाकघरातून आली. मुलांसाठी आणि अंजूसाठी हे एक मोठं आश्चर्य होतं. कारण राजीवने आजच्या आधी कधीही आपल्या मुलांना फटकारलं नव्हतं. त्यांना मारणं सोडाच. त्यांना नेहमी प्रेमाने समजावले. पण आज त्याला काय झालं? अंजूने राजीवला बोलून विचारलं, काय झालं? तुला काही प्रश्न आहेत का? पण तो रागाने काहीच बोलला नाही आणि तिथून निघून गेली. अंजूला माहित होते की नक्कीच काहीतरी मोठे आहे जे राजीवला त्रास देत आहे. राजीवचा स्वभाव काही दिवस असाच राहिला. या काळात राजीव त्याच्या गोष्टींबद्दलही अधिक वैयक्तिक झाले होते. त्यांनी स्वतःचे स्वतंत्र लॉकर ठेवले होते, ज्याची चावी त्याच्याकडेच राहिली. अंजूला माहित होतं की राजीवमध्ये काहीतरी आहे, पण ती त्याबद्दल राजीवशी बोलत नव्हती. तिला वाटले की कदाचित तिने याबद्दल विचारले तर त्याला वाईट वाटेल, कारण आजकाल त्याचा मूड चांगला नाही. त्यामुळेच तो याबद्दल बोलला नाही. राजीव काही दिवसांपासून एकटाच राहू लागला होता आणि मुलांशीही फारसा बोलत नाही. ही गोष्ट अंजूला त्रास देऊ लागली. एके दिवशी राजीव त्याच्या लॉकरमध्ये काहीतरी ठेवत असताना अंजू तिथे आली. अंजूला पाहून त्याने लगेच लॉकर आधी बंद केले. अंजूने विचारले, काय झाले? हे काय लपवत आहेस? तुला काय झालंय? काही असेल तर सांग. राजीव काहीच बोलला नाही. काही झाले तर सांगे. तसं काही नाही. आता अंजूला काळजी वाटू लागली. तिला तिच्या पतीचे बदललेले रूप स्पष्ट दिसत होते. घरात शांतता नसेल तर त्याचा परिणाम सर्वांवर होतो. तिचा नवरा जवळपास महिनाभर या फॉर्ममध्ये राहिला. मात्र महिनाभरानंतर अचानक तो पुन्हा बदलू लागला. मुलांशी पूर्वीसारखे बोलू लागले. तो पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि साधा झाला आहे. अंजू आनंदी होती, पण तिच्या मनात अजूनही शंका आणि संकोच होता. नवऱ्याच्या या प्रकारामुळे तिच्या मनात एक द्विधा स्थिती होती. हळूहळू सर्व काही पुन्हा पूर्वीसारखे होऊ लागले, पण तरीही राजीवने लॉकर सोडले नाही. लॉकर बंदच राहिले. तसेच त्याला कोणालाही हात लावण्याची परवानगी नव्हती. अंजूला वाटले की राजीव पुन्हा तसा झाला आहे. आता पुरे झाले. हळूहळू कदाचित तो स्वतःच तिच्या मनात काय आहे ते तिला सांगेल. वेळ निघून गेली. एके दिवशी अंजू काही कामानिमित्त दुपारी घरून निघाली. राजीव दुकानात होता आणि मुले शाळेत होती. त्यामुळे ती स्वतः घरची कामे करायला गेली होती. पण बाहेर गेल्यावर त्याला असं काही पाहायला मिळणार आहे याची कल्पनाही नव्हती. तिला तिथे राजीव दिसला. तोही एका अतिशय सुंदर स्त्रीसोबत, आणि राजीव तिला पैसेही देत होता. त्याला पाहताच अंजू दिसू नये म्हणून लपून बसली. पण आता त्याच्या मनात प्रश्नांचे वादळ आले होते. मनात नाना प्रकारचे विचार येऊ लागले की कदाचित या महिलेमुळेच तिच्या नव्यात बदल झाला असेल. संध्याकाळी राजीव घरी आला तेव्हा अंजूने आधीच काहीतरी विचार केला होता. त्याने राजीवला विचारले की त्याचा दिवस कसा होता. तो कुठेतरी गेला होता की तो फक्त दुकानात होता. राजीवने कुठे जायचे हे विचारले नाही. तो फक्त दुकानात होता.
राजीव खोट बोलतोय हे अंजूला माहित होतं, पण का आणि कशामुळे हे कळत नव्हते. त्या दिवसापासून अंजू राजीववर लक्ष ठेवू लागली. ती वेळोवेळी दुकानात जात असे आणि राजीवचा फोन तपासायचा, पण पुढचा 1 महिना त्याला काहीच मिळाले नाही. राजीव ना त्या बाईला भेटला ना अजून काही. मात्र त्यानंतर महिन्याच्या 1 तारखेला तो तिला पुन्हा भेटून पैसे देताना दिसला. अंजूला पुन्हा हे सर्व काय आहे ते समजले नाही. तिला काही महिने पाहिले आणि कळले की राजीव दर महिन्याला त्या महिलेला पैसे देतो. अंजूने अनेक महिने हे घडताना पाहिले होते. एके दिवशी राजीव घरी आला तेव्हा अंजूने त्याला विचारले, काय प्रकरण आहे, तू काही लपवत आहेस का? राजीव म्हणाला नाही आणि मग तू तेच घेऊन बसलास. यावेळी अंजू म्हणाली की तू काही लपवत नाहीस, तर दर महिन्याला त्या महिलेला पैसे का देतोस? राजीवच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तो चिडला आणि रागाने म्हणाला, तू माझ्या मागे लागला आहेस, माझ्यावर लक्ष ठेवून आहेस. दर महिन्याला मी अनेकांना पैसे देतो. तुम्हाला दुकानाबद्दल काय माहिती आहे? अंजू म्हणाली की मला दुकानाबद्दल माहिती आहे आणि मला हे देखील माहित आहे की ते दुकानाचे काम नव्हते. राजीव म्हणाला, तुला जे समजायचं ते समजून घे. मला तुम्हाला कोणताही पुरावा देण्याची गरज नाही. ते इथेच संपले नाही. त्यानंतरही अंजूने राजीववर नजर ठेवली होती, पण आता ती त्याला पुन्हा तिच्या सोबत दिसली नाही. अंजूला वाटलं कदाचित राजीवने भेटण्याची जागा बदलली असावी. राजीवचे लॉकरही आता त्याला त्रास देऊ लागले. कदाचित ती स्त्री आणि राजीव यांच्यात दडलेले रहस्य असावे असे त्याला वाटले. राजीव तेथे नसल्यामुळे तिने लॉकर उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र ते उघडले नाही. घरातली मुलं पाहून अंजू गप्प झाली. तिने हा विषय घरात मांडणं बंद केलं. याचा आपल्या मुलांवर वाईट परिणाम होईल असे तिला वाटत होते आणि असे होऊ नये असे तिला वाटत होते. वेळ निघून गेली. सुमारे 3 वर्षांनी राजीवची प्रकृती खालावली. राजीव यांची प्रकृती खालावली आणि त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. राजीव पत्नीला सांगता रुग्णालयात गेला होता आणि साधारण 1 ते 2 दिवसांनी परत आले. याबाबत त्याने घरी कोणालाच सांगितले नाही. 2 दिवसांनी घरी आल्यावर अंजूने त्याच्यावर थोपटले. ती म्हणाली, काय अट आहे? कुठे होतीस तू? इतकी वर्ष काय लपून बसला आहेस? आज मला तुमच्या आणि या लॉकरबद्दल जाणून घ्यायचे आहे. आता राजीवला खरे सांगणे योग्य वाटले. त्याने लॉकर उघडले आणि त्यातून फाईल काढून पत्नीला दाखवू लागला. सगळं बघून अंजूच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या फाईलमध्ये त्याचा आजार आणि हॉस्पिटलचे प्रिस्क्रिप्शन होते. राजीवने ते सांगितले. बरोबर 4 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी त्यांना एक गंभीर आजार झाल्याचे कळले आणि तो फार काळ पाहुणा नाही. या गोष्टीने त्याला तोडले. त्याला काळजी वाटू लागली होती. तो या सगळ्यात मग्न झाला होता. तो वैतागला होता, चिडचिड झाला होता. हे सर्व घडत असतानाच एके दिवशी त्याला दुकानासमोर एक बाई भीक मागत असलेली दिसली. त्याला पाहून त्याची कीव आली. त्याने तिला विचारले, काय झाले बहिणी? तुम्ही चांगल्या कुटुंबातील आहात आणि मग असे रस्त्यावर भीक मागत आहात असे वाटते. महिलेने तिची कहाणी सांगितली की ती एक अनाथ होती. तिच्या पतीने तिच्याशी लग्न केले, पण त्याच्या मृत्यूनंतर तिला तिथे राहणे कठीण झाले. तिथल्या लोकांचा हेतू तिला कळला होता, म्हणून ती कशीतरी निसटून तिथून आपल्या 2 मुलांसह या नवीन शहरात आली. त्याला येथे जगणे कठीण झाले आहे, त्यामुळे त्याला भीक मागावी लागते. त्यावेळी राजीवला वाटले की तिचे आयुष्य थोड्या काळासाठी आहे, म्हणून त्याने तिला मदत करण्यास सुरुवात केली आणि तिच्या मुलासाठी घर आणि जेवणाची व्यवस्था केली. शिवाय तो तिला दर महिन्याला पैसेही पाठवत असतो. त्यालाच नव्हे तर इतरांनाही मदत करू लागली. राजीवलाही आश्चर्य वाटले की या काळात त्याच्याकडे पैशाची कमतरता नव्हती.
आणि काही दिवसातच त्याचा जीव घेणार होता. तो आजार त्याच्या चांगल्या कामामुळे त्याला आजपर्यंत जिवंत ठेवला आहे. त्याने आपल्या पत्नीला सांगितले की आता माझ्या कुटुंबाची काळजी घेतल्यानंतर मी गरजूंना शक्य तितकी मदत करतो. मला आतून आनंद वाटतो. कदाचित जे अजूनही जिवंत आहेत त्यांचाच आशीर्वाद असावा. हे सर्व ऐकून अंजू रडू लागली आणि तिने पतीची माफीही मागितली. तो म्हणाला की तू खूप तोंड देत आहेस आणि आम्ही तुझा इतका गैरसमज करत आहोत. अंजूही राजीवला त्याच्या कामात साथ देऊ लागली. या आयुष्यात काय घडेल हे आपल्यापैकी कोणालाच माहीत नाही. आपण कोणाच्या उपयोगी पडलो, कोणाला जगण्यासाठी मदत केली, तर यापेक्षा मोठं काही नाही. चांगल्या कर्मांचे आणि हेतूंचे परिणाम नेहमीच चांगले असतात.